चला लाडक्या बहिणींनो तयार व्हा। आजपासून प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। सर्व बँकांना आदेश दिले गेलेले आहेत। एकंदरीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत। आजची ही सर्वात महत्त्वाची माहिती आहे, त्यामुळे सर्व माता भगिनींना माझी विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल सबस्क्राइब नक्कीच करून घ्या, कारण आज आपण महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आहे। महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओला आत्ताच लाईक करून घ्या। लक्षात ठेवा, लाडकी बहीण योजना आजपासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे। नेमका मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावरून आपल्याला काय म्हणाले याबद्दल जाणून घेणार आहोत। लक्षात घ्या, लाडक्या बहिणींचे आभार मानलेले आहेत। भरभरून मदत दिल्यामुळे सर्व लाडक्या बहिणींचे आभार। आता आम्ही दिलेले वचन पूर्ण करणार, असं स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी म्हटलेलं आहे। कारण तुम्ही विधानसभेचा निकाल पाहिलाच, एकंदरीत सर्व बाजूने महायुतीच्या बाजूने निकाल लागलेला आहे आणि या महायुतीच्या बाजूने निकाल लागल्यामुळे आता लाडक्या बहिणींना जे काही वचन दिलं होतं ते वचन आता पूर्ण करणार आहे। आणि या वचनानुसार लाडक्या बहिणींना 2100 रुपये जे काही देण्याचं वचन दिलं होतं, सुरुवातीला 1500 झाले होते, आता 2100 रुपये महिलांच्या खात्यामध्ये आजपासून जमा होणार आहे। तर नेमकं मुख्यमंत्री साहेबांनी काय म्हटलेलं आहे याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। तर पहा, लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी काय म्हटलं आहे की सीएम एकनाथ शिंदे यांची आजच्या न्यूजची सर्वात मोठी अपडेट आहे। राज्यामध्ये महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशाचं श्रेय लाडक्या बहिणींना दिलं जात आहे। रविवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्र्यांचं औक्षण केलं आणि त्यावेळीच ते बोलत होते। आता यावेळी नीलम गोरे यांच्या मोठ्या संख्येने यांच्यासह मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती आणि शिंदे यांनी यावेळी बोलताना लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा निर्णय घेणार असल्याचं जाहीर केलेला आहे। मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एकनाथ शिंदे साहेब काय म्हणाले ते सुद्धा तुम्हाला मी सांगत आहे। त्याच्यानंतर बघा, लाडक्या बहिणींशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की राज्यामध्ये लाडक्या बहिणींनी इतिहास घडवलेला आहे। आपण जे विकासाचं आणि कल्याणकारी योजनाचं काम केलं त्याचं महायुतीला फळ मिळालेलं आहे। सगळ्यात सुपरहिट झाली ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। त्याच्यानंतर काय म्हटलेलं पुढे बघा, तर त्यांनी म्हटलेलं आहे, विरोधी पक्षनेता बनण्या एवढंही संख्याबळ राहिलेलं नाही, एवढा मोठा विजय झालेला आहे। लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणावर मतदान केलं, त्यामुळे लाडक्या बहिणींची एक लाट निर्माण झाली आणि त्या लाटेमध्ये विरोधक वाहून गेले आहेत। हा सगळा चमत्कार लाडक्या बहिणींना केलेला आहे, असं शिंदे म्हणाले आहे। पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की मी आज तुम्हाला एवढंच सांगतो, हा लाडका भाऊ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। ही योजना लागू करण्यापूर्वी आम्ही विचार केला की लाडक्या बहिणींच्या कुटुंबाला काहीतरी मदत झाली पाहिजे, त्यापुढे आम्ही 3 गॅस सिलेंडर योजना आणली। सुरुवातीला 3 गॅस सिलेंडर योजना आणली। एसटी मध्ये महिलांना 50% सवलत दिली। लेक लाडकी योजना राबवली। या योजना विचारपूर्वक राबवलेल्या आहेत। हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे। हे सरकार सर्वसामान्यांचं, गोरगरिबांचं सरकार आहे। काँग्रेस बोलून गेले की गरिबी हटाओ, पण गरिबी गेली नाही। मोदीजींनी 25 कोटी लोकांची गरिबी हटवलेली आहे। आता आम्ही ठरल्याप्रमाणे 1,500 रुपयांचे 2100 रुपये करणार आहोत, त्याचाही निर्णय लवकर होणार आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना दिलेलं आश्वासन लवकरच पाळणार असं म्हटलेलं आहे। आता मी तुम्हाला सांगितलं की नेमका मुख्यमंत्री साहेबांनी काय म्हटलेलं आहे लाडकी बहीण योजना संदर्भात। तर बघा, लाडकी बहीण योजना ही सुरुवात झाली जुलै महिन्यापासून आणि नोव्हेंबर पर्यंतचे सर्व पैसे महिलांना वाटले गेले। जवळपास 7500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत।
आता मुख्यमंत्री साहेबांनी काय म्हटलेलं आहे की 2100 रुपये सुद्धा महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। आता महत्वाचा बाब अशी आहे की ही जी लाडकी बहीण योजना आहे आणि ही विधानसभा निवडणुका होती, या विधानसभा निवडणुकामध्ये सर्वात जास्त यश महायुतीला मिळालेलं आहे आणि याचं सर्व श्रेय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला जात आहे। म्हणजे ही योजना जी राबवली गेली जुलै महिन्यापासून, या योजनेमुळेच आज विधानसभा निवडणुकीमध्ये भरभरून यश महायुतीला मिळालेलं आहे। त्यामुळे ही जी योजना आहे ही कधीही बंद होणार नाहीये आणि शिवाय 7,500 प्रमाणे महिलांना आता 2100 रुपये मिळणार आहे। आता याच्यामध्ये काही प्रश्न असे आहेत की महिलांना फक्त 3000 रुपये मिळालेले आहेत, काही महिलांना तर एकही रुपया मिळालेला नाही, तर अशा महिलांना देखील सर्व पैसे मिळणार आहेत। आता काही महिलांचं असंही म्हटलं आहे की आम्ही फॉर्मच भरला नाही, फॉर्म सुद्धा भरलेला नाही, काही महिला फॉर्म भरण्यापासून पण वंचित राहिलेले आहेत। तर पुन्हा एकदा ही वेबसाईट सुरू होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यानंतर ज्या महिलांनी फॉर्म भरला नाही या महिलांना फॉर्म भरण्याची एक संधी नक्कीच मिळायला पाहिजे, कारण बहुतेक लाडक्या बहिणींना पैसे येतात की नाही येतात किंवा तळागाळापर्यंत ही योजना पोहोचली नाही किंवा काहींनी तर फॉर्मच भरला नाही, तर त्यांनी फॉर्म भरून जुलै ते नोव्हेंबर महिन्याचे जवळपास 7,500 रुपये त्यांना मिळेल यात काही शंका नाही। आता बघा, ज्या पद्धतीने त्याने आपल्याला प्रॉमिस केलं आहे त्या पद्धतीने आपल्याला पैसे मिळायला पाहिजे। आता राहिला प्रश्न, ज्या महिलांना फक्त 3000 रुपये वगैरे मिळाले आहेत अशा महिलांना पेंडिंग राहिलेले पैसे, म्हणजे जर तुम्हाला 3000 मिळाले असतील तर तुमचे जवळपास 4500 रुपये पेंडिंग आहे आणि हे 4500 रुपये प्लस हे 2100 रुपये असे मिळून तुम्हाला जवळपास 6600 रुपये अकाउंटला जमा होतील। तुम्ही काळजी करू नका, कारण मुख्यमंत्री स्वतः वर्षा बंगल्यावरून सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींनी आम्हाला भरभरून यश दिलेलं आहे, आम्ही त्यांचं काळजी कायमस्वरूपी घेऊ आणि त्यांना येणाऱ्या 5 वर्ष कंटिन्यू लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून पैसे भेटत राहणार आहे आणि यामध्ये वाढ देखील होत राहणार आहे। म्हणजे वाढ जर आपण एकंदरीत बघितलं तर वाढ कितीपर्यंत होऊ शकते याबद्दल सुद्धा घोषणा केलेली आहे। ठीक आहे, वाढ कधी, आता बघा सुरुवातीला 1500 रुपये होते आणि इलेक्शनच्या काळामध्ये 1500 वरून आपल्याला 2100 रुपये झालं। आता हे तर फायनल रक्कम झाली, यात काय बदल होणार नाही, ही तुम्हाला मिळणार आहे, यात काही इश्यू नाहीये। पण याच्या बरोबर तुम्हाला आणखी जास्त पैसे मिळण्याची शक्यता आहे। समजा अजून एक 6 महिने झाले तर 6 महिन्यानंतर पुन्हा एकदा या रकमेमध्ये वाढ होऊन ही रक्कम 3000 पर्यंत जाऊ शकते। ठीक आहे, आणि आता लाडक्या बहिणींना गिफ्ट सुद्धा मिळायला सुरुवात होणार आहे। आता याच्यामध्ये 2100 रुपये तर जमा होणारच आहे आणि विशेषतः लवकरात लवकर जमा होणार आहे असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। आता प्रश्न पडतो, मुख्यमंत्री पदाची शपथ नेमका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार? आता याच्यामध्ये रेस आहे, याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि अजित पवार साहेब आहेत। आता तुमचं काय मत आहे हे कमेंट करून सांगायचं आहे। तुम्हाला कोणाला मुख्यमंत्री म्हणून बघायला आवडेल? एकनाथ शिंदे साहेबांना आवडेल, देवेंद्र फडणवीस साहेबांना आवडेल की अजित पवार साहेबांना आवडेल? हे तुम्ही कमेंट करायचं आहे आणि असेच महत्त्वपूर्ण माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओ आपल्या मैत्रिणींमध्ये शेअर करायचा आहे। चला तर लाडक्या बहिणींनो, आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत नमस्कार।